श्रुती सध्या आपल्या बरोबर आहे आणि ठाण्यातल्या सर्व या शोभायात्रेवर लक्ष ठेवून आहे. श्रुती, काय नेमकं सध्याचं ठाण्यामधल्या शोभायात्रांचं हे सगळं वातावरण दिसतंय, मोठा उत्साह ठाण्यामध्ये सुद्धा दिसून येतोय? अगदी अनुपमा, खूप मोठा जल्लोष यात सहभागी झालेली आहे. एक लहान मुलांची शाळेची एक या ठिकाणी आपण चित्ररथ पाहतोय. एक मल्लखांबाचं सादरीकरण आता या ठिकाणी एक मुलगी करताना आपण पाहतोय. तर एक वेगळ्या प्रकारे म्हणजे जिथे पारंपरिकता आहे त्यासोबतच मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी सादर करताना आपण पाहतोय. एक समूह आहे, एक चमू आहे या ठिकाणी, जो अशा प्रकारे मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक या ठिकाणी या नववर्षाच्या स्वागत यात्रेत सादर करतोय. एक चिमुकली आपण पाहतोय कशा प्रकारे हा संपूर्ण मर्दानी खेळांचं सादरीकरण ही लीलया करते. ते अगदी आपल्याला या दृश्यांमध्ये पाहता येत आहे. यासोबतच साधारणतः ठाणेकरांचं एक वैशिष्ट्य म्हटलं जातं ते म्हणजे कौपिनेश्वर मंदिरातून सुरू होणारा हा संपूर्ण सोहळा असतो आणि वाटेत ठिकठिकाणी चित्ररथ येऊन सामील होत असतात. ठाणेकर पारंपरिक वेशभूषेत वाटेत सगळेजण ठाणेकर उभे असतात या नववर्ष स्वागत यात्रेचं स्वागत करण्यासाठी आणि ठिकठिकाणी चित्ररथांवर सहभागी झालेल्या सगळ्यांवर पुष्पवृष्टी सुद्धा केली जाते. मोठा उत्साह एकंदरीत पारंपरिक सोहळा श्रुती, अगदी उत्साह ठाण्यामध्ये दिसून येतोय. खरं तर भारतीय सांस्कृतिक सण उत्सवांचं हे महत्त्व या शोभायात्रांमधून दिसतं आणि सणांमुळे आपल्या ज्या पारंपरिक चालीरीती आहेत त्या आजच्या पिढीपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवल्या जातात आणि त्या परंपरा जपल्या जाव्यात, हाच खरं त्यामागचा हेतू असतं. हे या सगळ्या शोभायात्रांमधून दिसून येते. श्रुती, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वेळोवेळी तुझ्याकडे येऊच.